तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूबचे नाव आहे ओमकार दाशरथे ग्राफिक्स. तर आज आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण पिक्सल लॅब ओपन करून घेऊ. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या फाईलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घ्या आणि तिला एक्स्ट्रॅक्ट करा. तिला आपल्या 4 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. मी तुम्हाला आज एकदम कडक अशी डिझाईन प्रोव्हाइड केलेली, टेक्स्ट क्लिअर केली. हे असे आपले टेक्स्ट क्लिअर केले. तुम्हाला सर्व मी कंबाईन दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. मी आता हे सर्व इनविजिबल करून घेतो एकदा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशी डिझाईन क्रिएट केली. तर आपली पहिली डिझाईन आपण इथं घेऊ. आपलं बॅनर घ्यायचं आहे पहिले. बघू शकता तुम्ही असं कडक पद्धतीचं आपलं बॅनर मी घेतलेलं आहे. किती पण तुम्ही झूम करून पहा, त्याला एकदम व्यवस्थित अशी क्वालिटी आहे त्याची. त्याच्यानंतर आपण गणपतीची PNG घेतली आहे, एकदम व्यवस्थित मी क्रॉप केलेली तिला. बघा तुम्ही प्रॉपर अशी मध्यम आपण सेंटरला सेट केली तिला. बघू शकता मी ग्रीड लाईन मी ऑन करतो, बघून घ्या तुम्ही. आणि हे बघा, हे गणपतीचं ते नाव मी ऑलरेडीच तिथं सेट केलेलं आहे, त्याला काही टेस्ट ठेवलेला नाही मी. तुम्हाला जर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर आपले टेक्स्टचं नाव आहे शिरेकी, जसं तुम्ही बघू शकता. एकदम त्याला आपण इफेक्ट एकदम खतरनाक असा. खालचं बॅकग्राऊंड हे लाईट आहे आणि आपण डार्क कलर घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण एडिटेबल इन्फिनिटी फॉन्टचा आपण यूज केलेला आहे इथे. एकदम कडक असा फॉन्ट आहे इन्फिनिटीचा. तुम्ही हवं तर तुमचं दुसरं नाव आपण टाकू शकता इथं. मी सध्याला काही टाकत नाही. त्याला थोडा इनबॉसचा प्रॉब्लेम आहे. इनबॉसचा जर प्रॉब्लेम असला तर तुम्ही त्याला साईज कमी जास्त करून त्याचा इनबॉसचा प्रॉब्लेम क्लिअर करायचा आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं नाव आहे सोनसाळे. एकदम असं कडक पद्धतीने आपण त्याला शॅडो दिलेली आहे, बघू शकता. प्रॉपर असं अलाइनमेंट करायचं आहे मित्रांनो, म्हणजे आपल्याला एकदम पद्धतशीर दिसलं पाहिजे टेक्स्ट. त्याच्यानंतर समोरचा आपण या दोन्ही परिवारातर्फे एकदम ऑरेंज कलरमध्ये आपण हा फॉन्ट घेतलेला आहे. साधा आपला पॉपिन फॉन्ट आहे हा. पॉपिन मीडियम बोर्ड नाही आहे, रेग्युलर फॉन्ट आहे. त्याच्यानंतर आपला जो पुढचा जो आहे तो आपणास आग्रहाचं निमंत्रण, हा पण तोच फॉन्ट आहे, फक्त याची थोडी साईज आपण मोठी करून बोर्ड घेतलेला आहे, त्याला बोर्ड केलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीच करायची गरज नाही आहे तुम्हाला. एकदम एडिटेबल आहे, सगळं फाईल आपली एडिटेबल आहे. पासवर्ड मी व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे. आपला फर्स्ट पासवर्ड आहे 95 95. तर बघू शकता मित्रांनो, हे आपलं असं झालेलं आहे. आता याचं बॅकग्राऊंड काढून टाकायचं आणि याला सेव्ह करून घ्यायची, सेव्ह इमेज आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचे अशा प्रकारे. मी तुम्हाला याच्यावरती आपले 10K आल्यानंतर आपण सेकंड पार्ट आपण घेऊन यायचा, काही विषय नाही मित्रांनो तुमच्यासाठी. आता हे सेव्ह केल्यानंतर इथून डिलीट करून घ्यायचं अशा प्रकारे. आता आपलं पुढचा बनवू आपण. आता हे बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे, आपल्याला दिसायला पाहिजे की आपण कशी डिझाईन केली. आता मी सध्या करून घेतलेली. आता हे बघा, एकदम प्रॉपर असं क्रॉप केलेलं आहे. क्रॉपसाठी आपलं फोटो रूम ॲप आहे, त्याच्यावरतून एकदम कटिंग व्यवस्थित होते, बघू शकता तुम्ही. त्याचं प्रो व्हर्जन घ्यायचं तुम्ही. त्याच्यानंतर हा ब्रश टूल केलेला आहे मी इथं, काही नाही, सिम्पल आहे एकदम. हा ब्रश टूल कसा करायचं तुम्हाला मी दाखवून देतो एकदा.
सिम्पल आहे. आता हे बंद करतो मी इथून, बघू शकतो असं. आता काय करायचं, इथं प्लस आयकॉनवरती जायचं, ड्रॉवरती जायचं. इथं ड्रॉवरती गेलं की इथून आपला हा ब्लर जो रेशो याला एकदम फुल करून घ्यायचा. त्याच्यानंतर नॉईस इफेक्टला ऑन करायचं आणि स्मूथनेसला पण फुल करायचं आणि कलर इथून सिलेक्ट करायचा. असा इथून हा पेनचा जो सिम्बॉल इथून आपल्याला हा इथूनचा कलर सिलेक्ट करायचा आहे. असं केलं इथून आपल्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर मित्रांनो झूम करून घ्यायचा इमेजला आणि अशा प्रकारे एकदम व्यवस्थित असं त्याला शेडिंग देऊन घ्यायची. इथून बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर पद्धतीने. एकदम तुम्हाला जर वाटलं की लेस लाईट होतं आहे तर याच्यात पेनचं साईज वाढवायची आणि एकदम कडक असं होतं आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला फोटोशॉप आणि एकदम ब्रश टूल याच्यात यूज करायला भेटतो. तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल मित्रांनो, मी तुम्हालाही सांगतो आहे. म्हणजे हेच मला माहीत करायला भरपूर दिवस लागले मित्रांनो. तुम्हाला सांगायला मी एका मिनटात सांगतो आहे. अशा पद्धतीने करायचं मित्रांनो असं आणि डन करायचं. याला लॉक करून घ्यायचं इथून असं. लागलंच तर आपण खाली घेऊन जाऊ असं. आता फोटो वरती ओके. त्याच्यानंतर आपलं पुढचं टेक्स्ट आहे हे बघा. आपलं पुढचं नावाचं टेक्स्ट आहे. मुलाचं देवाचं नाव आहे. हे पण तुम्ही एडिट करू शकता. इन्फिनिटिव्ह फॉन्ट आहे आपले सगळे. इन्फिनिटिव्ह फॉन्ट आहे. एकच पद्धतीचा फॉन्ट वापरलेला आहे कारण की तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एडिट करता येईल. त्याच्यानंतर समोरचा आपल्या चिरंजीवचाची एकदम ऑरेंज कलरमध्ये कॉम्बिनेशन. मी जास्त कलर यूज केलेले नाही आहे. तुम्ही बघू शकता आपले डिझाईन. त्याच्यानंतर हे बघा, हे तुम्हाला मी नाव एडिट करून दाखवतो लागलं असतं. याला आता मी सध्याच ठेवतो. आपण दुसरं नाव घेऊ एखादं. मी आता युनिकोड यूज करतो आहे. कॅन्सल करायचं आहे इथून. इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर हे ॲप घ्यायचं. त्यात इन्फिनिटी युनिकोड टू इन्फिनिटी याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे नाव लागलं ते टाईप करायचं. जसं की मी आता दुसरं एखादं नाव टाईप करतो. ओमकार नाव टाईप करायचं. युनिकोड टू इन्फिनिटी असं केल्यानंतर इथून कॉफीचं ऑप्शन दाबायचं. इथं खाली नाव आल्यानंतर कॉपी करायचं. इथून हे कॉपी झाल्यानंतर आपल्या पिक्सेल लॅबमध्ये यायचं. आल्यानंतर इथं एडिटवरती जाऊन इथं जाऊन पेस्ट करायचं. आता याचा एम्बॉसचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला मी पहिलेच बोललो होतो. त्याची जी साईज आहे ही कमी करायची. बघा हे आलं ते परत असा विषय येतो. फक्त साईज कमी जास्त करायची मित्रांनो. याचं काय आहे माहिती आहे का, हे पण तुम्ही जर हे जर तुमचा जो एरिया आहे हा जर कंप्लीट नसला त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो एम्बॉसचा. त्याच्यासाठी त्याचं पूर्ण स्क्रीन करायचं. आता असं सेंटरला घ्यायचं व्यवस्थित. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देतं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ लावून होऊ शकतो. आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा. म्हणजे मी जेवढी नवीन व्हिडिओ आणेल ते तुम्हाला लगेच पाहायला भेटतील. हे अशा या प्रकारे तुम्ही करू शकता मित्रांनो. त्याच्यानंतर याच्यात आपला जो पुढचं आहे ते म्हणजे नवरदेवाची माहिती सगळं. आपण आता आपलं हे नाव काढून टाकू. अशा प्रकारे बघू शकता. हे पण सर्व एडिटेबल आहे मित्रांनो. याला कसल्या युनिक कोडची गरज नाही आहे. तुम्ही जे नाव लिहिशाल ते एकदम प्रॉपर पद्धतीने, जसं मी आता सध्या लिहितो ओंकार दाशरथी असं बघू शकता तुम्ही. फक्त याला युनिक कोडची गरज नाही. प्रॉपररित्या एकदम स्टाईलमध्ये आपलं एकदम. मी त्याला बॅकग्राऊंडला व्हाईट कलर दिलेला आहे आपला टेक्स्ट हायलाईट होण्यासाठी. त्याच्यानंतर मी PNG यूज केली. बघा तुम्ही तिथे एकदम प्रॉपर अशी PNG यूज केली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपला जो पुढचा आता इथून हे सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो. हे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून इथून सेव्ह करून घ्यायचं. इथून सेव्ह करायचं असं सेव्ह करायचं. इथून हे अल्ट्रानेट बी केलं चालेल. डिफॉल्टमध्येच ठेवून सेव्ह करायचं. डिफॉल्टवर ठेवल्यानं तुम्हाला इम्बॉसचा प्रॉब्लेम येणार नाही तर इम्बॉसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर आपला जो नेक्स्ट आहे ते
आपण आता दुसरा नेक्स्ट करू. हे मी आता कट करून घेतो. हे बॅकग्राऊंड घेऊन घ्यायचं, कारण की तुम्हाला समजायला पाहिजे की कसं आहे. आता याच्यानंतर हा मुलीचा फोटो घेतलेला. आता इथं आहे तुम्ही पुन्हा तेच, आता इथं तुम्ही ब्रशचा यूज करायचा. ड्रॉमध्ये जाऊन प्लस आयकॉनवरती आपण पहिलेच कलर घेतलेला, याला फुल करून घ्यायचं, याचा पण फुल करून घ्यायचा आणि साईज थोडी मोठी करायची. इन्क्रीज करून इथं आपला असा ब्रश मारून घ्यायचा याच्यावरती, अशा पद्धतीने ब्रश मारून घ्यायचा बघा, असं एकदम प्रॉपर. थोडंसं याच्यावरती लाईट करायचं, याला साईज थोडी कमी करून घ्यायची याची. 13 ठेवतो मी, मस्त थोडं बरं येतं प्रॉपर, म्हणजे कसं दिसायला पाहिजे ते एकदम असं प्रॉपर येते. थोडं साईज अशा पद्धतीने करून घ्यायचं. याला लागलाच तुम्ही काय करायचं, याची ऑपेसिटी कमी करायची. इथं हे बघा तुम्हाला दाखवणार, याची ऑपेसिटी कमी करायची, म्हणजे कसं ते दिसायला व्यवस्थित दिसतं थोडंसं अशा पद्धतीने. आता मी सध्या केलं आहे, त्याच्यामुळं काही आता परत करत नसत नाही. एकदम क्लिअर असं करून दिलेलं आहे मी तुम्हाला. फक्त मी तुमच्या पद्धतीनं फोटो ॲडजस्ट करून घेतलेला. हे बघा एकदम क्लिअर असं केलेलं आहे मी. त्याच्यानंतर आपलं नवरीचं नाव पण एडिटेबल आहे, बघू शकता तुम्ही. एकदम याला पण खतरनाक असा आपण हे दिलेलं आहे, बॉर्डर दिलेली. बॅकग्राऊंडला आपण त्याला हे केलेलं आहे, हे बघा चिसोका. ते पण सगळा एकच, 2च फॉन्ट यूज केलेले आपण सगळ्या याच्यामध्ये, जास्त फॉन्ट यूज केलेले नाही आहे. आणि तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यासाठी आपण तसं केलेलं आहे बघा, एकदम प्रॉपर पद्धतीने. याला पण आपण शॅडो दिलेली लाईट, कारण की आपला टेस्ट हायलाईट झाला पाहिजे आपला. हे बघा तुम्ही, एकदम खतरनाक. आपला दुसरा पासवर्ड आहे 27. असं कडक पद्धतीचा केलेलं आहे. त्याच्यानंतर आता याला इथून सेव्ह करायचं. आता मी सेव्ह करत नाही, तुम्ही प्रत्येक याचं सेव्ह करत जायचं. असं तसं मी पार्ट 2 आणणार आहे, पण तुम्ही सपोर्ट केला तर पार्ट 2 नेता येणार नाही. तुम्ही आपला चॅनलला व्हिडिओ बघितल्याचा डेमो मी टाकलेला आहे, हे बघा. हा दुसरा आता फोटो घेतलेला आहे, याला पण तसाच ब्रश टूल यूज करायचा. हे बघा असा ब्रश टूल मी यूज केलेला आहे, तुम्ही पण तसंच करायचा. आता मी प्रत्येक वेळेस तेच तुम्हाला सांगत शकत नाही. त्याच्यानंतर असं आपली शिवयाची आपण PNG घेतलेली कडक खतरनाक, त्याला पण इफेक्ट दिलेला आहे आपण इमोजचा. आता याच्यानंतर आपल्या यांचा आपण इन्फिनिटी फॉन्ट घेतलेला आहे, इन्फिनिटी 16 नंबरचा फॉन्ट घेतलेला आहे. ते तर मी तुम्हाला काही प्रोव्हाइड करू शकत नाही, कारण की ते पेड आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही प्रोव्हाइड करू शकत नाही. मी पण 16 नंबरचाच फॉन्ट केलेला आहे यूज इन्फिनिटी, बघू शकतो. शॅडो एकदम मारलेली, त्याला एकदम व्हाईट कलरमध्ये लाईट शॅडो मारलेली. त्याच्यानंतर तो पुढचा आपला लिहिलेला आहे, बघू शकतो. गुरुवार दिनांक 14/5/2024 रोजी सायंकाळी 6:48 शुभ मुहूर्तावर आपण करण्याची योजना आहे. एकदम असं प्रॉपर पद्धतीने आपण शब्द एकदम अरेंजमेंट करून एकदम प्रॉपर बसवलेले आहेत. आपला तिसरा पासवर्ड आहे 33 बघू शकता. ही PNG आपण यूज केली आहे. तुम्हाला PNGचा एखाद्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो, मी तुम्हाला एक PNG त्याच्यामध्ये टाकून देईन PLCमध्ये, की तुम्ही सगळ्या ठिकाणी ॲडजस्ट करून लावून घ्या. आता आपले झालेलं आहे, इथून सेव्ह करून घ्यायचं याला. व्हिडिओ जास्त लांब होतो आहे, पण तुम्हाला मित्रांना समजलं पाहिजे, तुम्ही फक्त पासवर्डसाठी व्हिडिओ बघता.
मी तुम्हाला एक एक कंटेंट व्यवस्थित देतो आहे. हे बघा मित्रांनो, त्याच्यानंतर आपण ही PNG एकदम यूज केली खतरनाक अशी बॉर्डर घेऊन आपण तयार केली स्वतः. या PNGला आपण ती बॉर्डर दिली. बघू शकता तुम्ही एकदम क्लिअर अशी इमेज बनवलेली. त्याच्यानंतर आपला पुढचा जो आहे ते शुभिया हा पण इन्फिनिटी फॉन्ट आहे मित्रांनो. याला पण आपण इम्बॉस एकदम खतरनाक पद्धतीने मारलेला आहे. आपलं त्याच्यानंतर विवाह स्थळ सावता मंगल कार्यालय. त्याच्यानंतर आपण हा दुसऱ्या टेक्स्टमध्ये घेतलेला आहे मित्रांनो. टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे विवाह स्थळ आयोजित करण्यात आलेलं आहे. आपण सनईचा चौघडाचा एकदम असा प्रॉपर पद्धतीने हे घेतलेलं आहे PNG. हे PNG बघा मित्रांनो एकदम प्रीमियम आहे, बघू शकता तुम्ही. आपला पुढचा जो आहे आता आपण तो तयार करून घेऊ. तुम्ही सेव्ह करून घ्यायचा. मी तुम्हाला आता फास्ट दाखवून देतो. जरा व्हिडिओ आपला लॉंग होतो आहे. कसं आहे पुन्हा तुम्ही फक्त पासवर्डसाठी व्हिडिओ बघत जाऊ नका मित्रांनो. तुम्हाला काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे त्यातून. मी एवढं मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ आणतो. आता त्याच्यानंतर हा आपला हळदीचा एकदम असा टेक्स्ट बनवलेला आहे मी. तो पण एडिटेबल, तुम्ही त्याला एडिट करू शकता. तुमचं जर नानमुख असेल तिथं तुम्ही तर करायचं असेल तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आपला जो पुढचा आहे ते आपण हळदीची एकदम खतरनाक अशी PNG घेतलेली आहे. हे सगळं मटेरियल मी पिंटरेस्टवरून डाउनलोड करतो. तुम्हाला करायचं असलं तुम्ही करू शकता. सिम्पल सर्च करायचं पिंटरेस्टला जाऊन हळदी PNG किंवा मग असं किंवा शुभिया PNG आपल्याला जे जे लागतात ते आता इथून सेव्ह करून घ्यायचं मित्रांनो. तुम्ही या व्हिडिओला जास्त सपोर्ट केला तर मी पुढचा व्हिडिओ नक्की आणेन, त्यात काही विषय नाही. फक्त या व्हिडिओला 10K जाऊ द्या तुम्ही. आता एकदम खतरनाक म्हणजे लाईक कंप्लीट झाल्या पाहिजे 100. आपल्या लाईक 100 नाही, आपल्याला लाईक 500 कंप्लीट झाल्या पाहिजे व्हिडिओला. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी लावलेलं आहे. हा आपलं सेम कन्सेप्ट आहे, फक्त आपण टेक्स्ट आणि ते चेंज केलेले आहे. आपला फोर्थ जो पासवर्ड आहे तो आहे 0606. आपला लास्ट पासवर्ड आता 06. हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे. बघून घ्या तुम्ही एकदम खतरनाक अशा पद्धतीने. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.